हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. लास्ट लेक्चरमध्ये आपण वैदिक संस्कृती यावर MCQचा अभ्यास केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 16 महाजनपद, ज्यामध्ये आपण महाजनपद कशा प्रकारे निर्माण झाले आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती याचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे. जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असणार त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना की MS सेट 2022ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर हिस्ट्री या सब्जेक्टसाठी फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. हा कोर्स परचेस करण्याची फीस आहे 4999. यामध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला मिळेल. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर हा कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला 10 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार, अभ्यासक्रम संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावरील नोट्स मिळणार. हे जे नोट्स असणार ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार. सोबतच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार डेली बेसवर आणि सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन पण अरेंज केले जातील. सरावासाठी डेली MCQ, वीकली MCQ तुम्हाला मिळणार ॲपवर. ठीक आहे. यानंतर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं सुद्धा PDF तुम्हाला अवेलेबल करून देणार येणार. ठीक आहे. अशा प्रकारे हा कोर्स आहे ज्याची फीस 5000 रुपये आहे, परंतु डिस्काउंट असल्यामुळे हा कोर्स तुम्हाला 4000 मध्ये मिळू शकतो. ओके, चला तर मग आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे महाजनपद. ठीक आहे. महाजनपद किती आहे तर 16 आहे. ठीक आहे. भारतामध्ये कसं होतं, राजनैतिक जे इतिहास आहे त्याचा प्रारंभ म्हणजे सुरुवातीला नव्हता. का नव्हता तर सुरुवातीला जे तिथीबद्ध किंवा तिथीनुसार जो इतिहास आहे तो आपल्याला कुठेही मिळून येत नाही, दिसूनच येत नाही तिथीवार इतिहास. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकत नाही की या काळापासून आपला इतिहास सुरू होतो. पण जे वैदिक काळ आहे, जसं उत्तर वैदिक काळ. ठीक आहे. तर उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला जनपदाचे अस्तित्व दिसून येते. ठीक आहे. म्हणजे त्या काळात काय होतं तर एक प्रबळ सत्ता नव्हती, म्हणजे केंद्रीयकृत सत्ता म्हणू शकू असं कोणतीही सत्ता त्या काळी अस्तित्वात नव्हती. ठीक आहे. जे राज्य होते ते छोटे छोटे असं नाही का, कबिले समाज म्हणा किंवा असं छोटे छोट्या राज्यां म्हणजे केंद्रीयकृत झालेले होते. ठीक आहे. त्यालाच आपण जनपद असे म्हणतो. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांना मिळून जेव्हा हे सगळे एकत्र झाले तेव्हा आपण महाजनपद असे त्याला संबोधू. म्हणजे एक कोणीतरी हेड असायला हवा, म्हणजे सत्तेचा केंद्रीयकरण झालेला आपल्याला दिसून येत नाही त्या काळात. ठीक आहे. अशा प्रकारे पहा, सुरुवातीला कोणतीही केंद्रीभूत किंवा केंद्रीय प्रबळ शक्ती आपल्याला दिसून येत नाही. त्याऐवजी आपल्याला काय दिसतात, छोटे छोटे विखुरलेले आपल्याला राज्य दिसून येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे जनपद होते त्यांनीच महाजनपद, ठीक आहे, म्हणजे मोठं स्वरूप धारण केलं, त्यालाच आपण महाजनपद असे म्हणतो. आणि महाजनपदाचा जो कालखंड आहे तो 600 ईसा पूर्व पासून 325 ईसा पूर्व आहे. आणि हा जो कालखंड आहे त्याच्याच अगोदर आपण जे उत्तर वैदिक काळ पाहू, या उत्तर वैदिक काळामध्ये जे आहे जनपद यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि पश्चिमी बिहार जे आहे तेथे लोहा जे धातू आहे त्यापासून जे लोहा जे धातू आहे त्याचा व्यापक प्रमाणात उपयोग केलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे लोह टेक्निक बद्दल लोकांना जाणीव होती आणि त्यांना त्याबद्दल माहिती होती. त्यामुळे त्यांचे जे भौतिक जीवन आहे आणि उत्पन्न आहे त्यामध्ये खूप मोठं वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे महाजनपद कालखंड जो आहे तो 600 ईसा पूर्व पासून 325 ईसा पूर्व असा आहे. ठीक आहे. 6व्या शतकात ईसा पूर्व मध्ये महात्मा बुद्ध यांच्या काळात कोणतीही सर्वोच्च सत्ता नव्हती. मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं की लहान लहान छोटे छोटे राज्य जे होते ते विखुरलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आणि जे हे जनपद होते त्यांनीच नंतर महाजनपद असे म्हटले गेले. आणि जे महाजनपद आहे त्याचा सगळ्यात पहिला उल्लेख जेव्हा आपण ऐतिहासिक स्रोतांचा अभ्यास केलेला होता त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की 16 महाजनपदामध्ये
उल्लेख जे आहे बौद्ध ग्रंथ अंगुरतम निकाय यामध्ये आणि जैन ग्रंथ भगवती सूत्र यामध्ये सुद्धा 16 महाजन पदाचा आपल्याला उल्लेख दिसून येतो. तर हे 16 महाजन पद कुठे होते तर पहा, मी एक इथे मॅप ऍड केलेला आहे, ज्यामध्ये पहा हे आपली उत्तर दिशा आहे. एक मिनिट, ही आपली उत्तर दिशा आहे, ही आपली उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे. ठीक आहे, हा पश्चिम भाग आहे आणि हा पूर्व भाग आहे. आणि हा जे पूर्ण महाजन पद आहे त्यांचा विस्तार आपल्याला सगळीकडे दिसते. फक्त एक मात्र अश्मक असा महाजन पद आहे जो दक्षिण मध्ये स्थित आहे. हा एकमेव आहे जो दक्षिण मध्ये स्थित आपल्याला म्हणजे दक्षिण मध्ये आहे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर आपण पाहून घेऊया की जे महाजन पद आहे, जे महाजन पद आहे त्यामध्ये पहिला आहे अंग. आता हा अंग कुठे आहे तर अंग येथे आहे. ठीक आहे, आणि हा जो अंग महाजन पद आहे त्याचीच राजधानी चंपा आहे. ठीक आहे, म्हणजे हा बिहार मध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर आहे मगध. पहा, मगध सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा जो मगध आहे त्याचीच राजधानी राजगृह आणि पाटलीपुत्र ठीक आहे होती. म्हणजे हा काय झालं, पाटलीपुत्र झालं म्हणजे मगध साम्राज्य. नंतर हा जो मगध आहे खूप मोठा आपल्याला विस्तार झालेला दिसून येणार. ठीक आहे, ते आपण नंतरच्या टॉपिक मध्ये अभ्यासू. यानंतर आहे वज्जी संघ. हा जो वज्जी संघ आहे त्याची राजधानी मिथिला आणि वैशाली होती. ठीक आहे, वज्जी नंतर काशी आहे ज्याची राजधानी आपल्याला वाराणसी दिसते. त्यानंतर वत्स्य महाजनपद. ठीक आहे, हे कौशांबी, चेदी, अवंती, मत्स्य, सूरसेन, सूरसेनची नंतर मथुरा. ठीक आहे, हे इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थ पहा खूप मोठं स्थान आहे इंद्रप्रस्थ यांचं इतिहासामध्ये, आणि इंद्रप्रस्थ नाव आपण महाभारतात सुद्धा आपल्याला दिसून येणार. ठीक आहे, तर इंद्रप्रस्थ हे काप्यल्य वस्तूचे शाक्य, कौशल, श्रावस्ती, अयोध्या हे जे आहे हे मल्लसंघ महत्वाचा आहे. विदेह याचे शाक्य. हे कसे आहे 16 महाजन पद आहे, त्यामधून एक मात्र आहे अश्मक जो महाजन पद आहे तो दक्षिण मध्ये स्थित आहे. याशिवाय जे गांधार आहे ते उत्तर देशे म्हणजे वरच्या साईडवर इकडे गांधार आणि कंबोज दोघेही वरच्या साईडला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपले महाजन पद आहे आणि एक एक महाजन पदाचा आपण डिटेल मध्ये अभ्यास करूया. पहा, महाजन पदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे महाजन पद, जे 16 महाजन पद दिलेले आहेत ते, आणि त्यांची राजधानी आणि त्यांना आधुनिक म्हणजे सध्याच्या स्थितीत ते कुठे स्थित आहे ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, म्हणून हे जे महाजन पद आहे तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासा. चला, तर पहिला आपला महाजन पद आहे अंग. ठीक आहे, अंग जे आहे त्याची राजधानी आहे चंपा. आणि हे कुठे आहे तर पूर्व बिहार मध्ये स्थित आहे. दुसरा आहे आपला मगध. मगधची राजधानी काय आहे, सुरुवातीला गिरिव्रज होती, नंतर राजगृह झाली आणि त्यानंतर पाटलीपुत्र. ठीक आहे, हे काय आहे मगधची राजधानी आहे आणि हे दक्षिण बिहार मध्ये स्थित आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण पूर्व बिहार मध्ये अंग आहे, दक्षिण बिहार मध्ये मगध आहे, तर उत्तर बिहार मध्ये आपल्याला वज्जी संघ दिसून येते ज्याची राजधानी विदेह आणि वैशाली आहे. ठीक आहे, यानंतर काशी महाजन पद आहे. जे काशी महाजन पद आहे ते वाराणसी त्याची राजधानी आहे आणि ते कुठे आहे तर बनारस या ठिकाणी आहे. यानंतर आहे वत्स्य महाजन पद, जे कौशांबी त्याची राजधानी आहे आणि अलाहाबाद त्यांचं आधुनिक नाव आहे. ठीक आहे, कौशल जनपद जे आहे ते श्रावस्ती आणि अयोध्या ह्या दोन त्याच्या राजधानी आहे आणि कौशल कुठे आहे आधुनिक त्याचं नाव आहे लखनौ येथे स्थित आहे. मल्ल संघ जे आहे ते कुशीनगर आणि पावा आणि ते आधुनिक कुठे आहे तर गोरखपूर मध्ये आहे. यानंतर कुरु, इंद्रप्रस्थ आणि दिल्ली. ठीक आहे, जे दिल्ली आहे ना त्याला सुरुवातीला किंवा जे प्राचीन नाव आहे त्याला इंद्रप्रस्थ असे म्हटले जात होते, म्हणून हे गोष्ट खूप इझिली आपण लक्षात ठेवू शकतो की दिल्लीला अगोदर इंद्रप्रस्थ म्हणजे प्राचीन काळामध्ये दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हणायचे. ठीक आहे, यानंतर आहे पांचाल. आता पांचाल राज तुम्हाला माहीतच असेल, महाभारतात म्हणजे खूपदा याचा उल्लेख आहे, आणि हे गांधार. ठीक आहे, हे दोन नाव महाभारतात खूप ओळखीचे आपल्याला वाटतात. मग गांधारची राजधानी आहे तक्षशिला आणि तक्षशिला जे आहे ते आधुनिक कुठे आहे पेशावर या ठिकाणी आहे.
पांचाल जे आहे त्याचे 2 राजधानी आहे, अहिछत्र आणि कापिल्य. हे कुठे आहे? आधुनिक रोहेलखंडमध्ये. शूरसेन मथुरा आणि त्याचं आधुनिक जे नाव आहे किंवा कोठे आहे ते तर मथुरा या ठिकाणी आहे. मत्स्य विराटनगर जयपूर. ओके. अवंती उज्जैनी किंवा महेशमती म्हणजे याची 2 राजधानी दिसून येतात आणि हे कुठे स्थित आहे तर उज्जैनी येथे. चेदी जे आहे ते शक्तिमती कानपूर येथे स्थित आहे. अशमक याची राजधानी आहे पोटन किंवा पोटली आणि हे कुठे आहे तर औरंगाबाद या ठिकाणी आहे. गांधार राज आपण पाहिलाय महाभारतामध्ये, ते कोठे स्थित आहे तर तक्षशिला. म्हणजे हे जे वरचं भाग आहे ना, हा जो वरचा भाग आहे ना, येथे काय आहे? तक्षशिला आहे. ठीक आहे. कंबोज याचं काय आहे तर घाटक आहे. ठीक आहे. आणि कंबोज जे महाजनपद आहे तो पण वरच्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. चला तर एक एक महाजनपदांचा सविस्तर आपण अभ्यास करूया. ठीक आहे. तर महाजनपद जे आहे ते आपल्याला 2 प्रकारचे महाजनपद दिसून येतात. पहिला आहे राजतंत्रात्मक आणि दुसरा आहे गणतंत्रात्मक. आता राजतंत्रात्मक म्हणजे काय आणि गणतंत्रात्मक म्हणजे काय? जे राजतंत्रात्मक होते त्यामध्ये राजा हा प्रमुख होता. ठीक आहे. म्हणजे राजतंत्रात्मक जे महाजनपद आहे त्यामध्ये राजा हा मुख्य भूमिकेत दिसून येते. आणि गणतंत्रात्मक म्हणजे काय तर संघांद्वारे किंवा गणांद्वारे त्याचे जे राज्य किंवा शासन चालविले जात होते. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला 2 प्रकारचे महाजनपद दिसून येतात. पहिला आहे राजतंत्रात्मक आणि दुसरा आहे गणतंत्रात्मक. जे राजतंत्रात्मक राज्य आहे त्यामध्ये आहे अंग, मगध, काशी, मत्स्य, कोशल, सूरसेन, मत्स्य आणि चेदी, अशमक, अवंती, अशमक आणि गांधार. ठीक आहे. आणि गणतंत्रात्मक मध्ये कोठे कोठे 2च नाव दिलेले आहे, कोठे 4 नाव दिलेले आहे, कोठे 3 नाव आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर कोठे 5 पण आहे बरं बघा. वज्जी संघ जे आहे आणि मल्ल संघ हे 2 जे आहे ते गणतंत्रात्मक होते. मल्ल संघ आणि वज्जी संघ. ठीक आहे. हे 2 जे आहे ते गणतंत्रात्मक शासन प्रणाली आपल्याला इथे दिसून येते. सगळ्यात पहिला आपला महाजनपद आहे चंपा. ठीक आहे. चंपा जे आहे ते काय आधुनिक जे आहे ते कुठे आहे तर पूर्व बिहारमध्ये स्थित आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर चंपा जे आहे त्याची राजधानी आहे अंग. आणि हे कुठे आहे तर चंपा नदीवर स्थित आहे. मगध नरेश बिंबिसार जे आहे यांनी ब्रह्मदत्त यांना युद्धात पराजित केलं आणि त्यांना मारून टाकलं आणि अंग राज्याला मगध साम्राज्यामध्ये विलीन केलं. ठीक आहे. म्हणजे चंपा जे आहे त्याचा विलीनीकरण कोणी केलं तर बिंबिसार यांच्या काळात. यांचं अंग जे जनपद आहे महाजनपद त्याचं आपल्याला विलीनीकरण झालेलं दिसून येते. ठीक आहे. आणि हा जो अंग जनपद आहे आणि त्याची चंपा जे महाजनपद आहे आणि त्याची राजधानी आहे अंग. आणि या जिंकल्यानंतर बिंबिसार यांनी अजातशत्रू यांनी याचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हा चंपा जो आहे तो महाजनपद आहे. यानंतर आपण वज्जी पाहू. ठीक आहे. हा जो वज्जी संघ आहे तो 8 प्रमुख कुळ किंवा वर्ग 8 वर्गांची मिळून बनलेले होते. आणि या 8 संघामध्ये विदेह, वज्जी आणि लिच्छवी हे 3 जे आहे ते खूप महत्त्वाचे होते. कोणते 3 तर विदेह ज्याची राजधानी आपल्याला काय दिसणार विदेह मिथिला. ठीक आहे. मिथिलाला खूप प्राचीन काळामध्ये खूप महत्त्व होतं आणि ते सांस्कृतिक केंद्र सुद्धा होती. आणि जे वज्जी संघ होतं ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं दिसते. लिच्छवी तर खूपच जास्त महत्त्वाची आहे कारण त्याची जी राजधानी आहे ते वैशाली असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि गौतम बुद्धांना नाही का आमंत्रण केले होते लिच्छवी गणराज्य यातील लोकांनी. आणि तेथे एक नर्तकी होती ज्याचं नाव होतं आम्रपाली. त्यालाच बौद्ध धर्मात दीक्षित गौतम बुद्धांनी केलेलं होतं. तर हे कुठली कथा आहे तर लिच्छवी गणराज्याची आहे. ठीक आहे. चला तर मग पहा 8 संघ होते ज्यामधून 3 महत्त्वाचे होते. 3 कोणते तर विदेह, वज्जी आणि लिच्छवी. ओके. आणि नंतर पहा जे आणखीन होते त्यामध्ये होते कौरव, एक्ष्वाक, विदेह. आणि विदेह जे आहे त्याचीच राजधानी आपल्याला मिथिला
असल्याची दिसून येते. जे हे मिथिला आहे त्याची ओळख आधुनिक काळात म्हणजे आता जनकपूर धाम जे नेपाळमध्ये आहे त्याच्याशी केली जाते. मिथिला जे आहे ते सांस्कृतिक गतिविधीचं प्रमुख केंद्र आहे आणि विदेहचा सगळ्यात शेवटचा राजा आपल्याला कलार असल्याचं दिसून येते. अशा प्रकारे हे विदेहचा इतिहास आहे. त्यानंतर लिच्छवी गणराज्य मी तुम्हाला सांगितलं की लिच्छवी जे आहे त्याची जी राजधानी होती ती होती वैशाली. ठीक आहे. वैशाली ही लिच्छवींची काय होती राजधानी होती. आणि यामध्ये एक कथा आहे की महात्मा बुद्ध जे आहे त्यांना लिच्छवी गणराज्यातील लोकांनी आमंत्रित केलं होतं आणि त्यानंतर तेथे गेल्यानंतर एक नर्तकी होती जिचं नाव होतं आम्रपाली. तिला गौतम बुद्ध यांनी दीक्षित केले होते बौद्ध धर्मात. ठीक आहे. नंतर काय झालं तर शेवटी काय झालं जे मगध नरेश आहे अजातशत्रू. ठीक आहे. म्हणजे बिंबिसारचा मुलगा जे आहे अजातशत्रू यांनी वैशालीवर आक्रमण केलं आणि त्यांना आपल्या साम्राज्यात म्हणजे मगध साम्राज्यात विलीन केलं. अशा प्रकारे वज्जी संघाचा इतिहास आहे. ठीक आहे. यानंतर काशी पाहूया. काशी जे आहे ते मगध जे साम्राज्य आहे पहा आपल्याला यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे मगध साम्राज्य. पण हा मगध साम्राज्याचा उदयापूर्वी जे आहे काशीला खूप जास्त महत्त्व होते आणि सगळ्यात शक्तिशाली जे जनपद होतं त्यामध्ये काशी हा महत्त्वपूर्ण होतं. ठीक आहे. आणि हे काशीची राजधानी जी आहे ते वाराणसी आहे. वाराणसी असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि काशी आणि कौशल राज्य जे आहे पहा हे काशी आहे तर या काशीला हडप कोणी केलं तर कौशल राज्यांनी आपल्या राज्यात त्याला समाविष्ट करून घेतल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर मगध नरेश जे अजातशत्रू आहे त्यांनीच काशी आणि कौशल याला कुठे मगध साम्राज्यामध्ये समाविष्ट केल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे काशी आहे जे कौशल राज्यात विलीन झालेली आपल्याला दिसून येणार. यानंतरचं आपलं महाजनपद आहे वत्स्य. आता हा वत्स्य जे आहे वत्स्य जे महाजनपद आहे त्याचा राजा होता उदयन. ठीक आहे. आणि हे उदयन जे आहे ते महात्मा बुद्ध यांचे समकालीन होते. आणि हा उदयन जे आहे त्यांनी कशा प्रकारे शक्ती खूप जास्त प्रमाणात प्राप्त केली तर पहा ज्याप्रमाणे बिंबिसार यांनी पहा विवाह संबंध प्रस्थापित करून आपल्या साम्राज्याला सुदृढ बनविले होते त्याचप्रमाणे उदयन जे आहे त्यांनी सुद्धा विवाह संबंधाच्या आधारावरच आपलं जे महाजनपद आहे किंवा जनपद आहे त्याला सुदृढ केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यांनी सुरुवातीला काय केलं तर जे मगध राजकुमारी आहे पद्मावती यांच्याशी विवाह केला. त्यानंतर अवंती याचा जे शासक होता तो होता चंडप्रघोत. हा जो चंडप्रघोत आहे त्याला युद्धात त्यांनी पराजित केलं आणि चंडप्रघोतची जी पुत्री होती वासवदत्ता हिच्याशी काय केलं उदयन यांनी विवाह केला. ठीक आहे. यांच्याशी विवाह केला. त्यानंतर पहा आपल्याला काय दिसते उदयन जे आहे त्यांचे वासवदत्ता यांच्यासोबत विवाह झाला आणि हे दोनच मेन कॅरेक्टर. ओके. याच कॅरेक्टरच्या आधारावर भास यांनी जे आहे स्वप्न वासवदत्ता नावाचं नाटक लिहिलं. अशा प्रकारे हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. भास यांची रचना काय आहे तर स्वप्न वासवदत्ता. ठीक आहे. ही त्यांची रचना आहे. यानंतर आपण नेक्स्ट महाजनपद पाहू तो आहे कौशल. मी तुम्हाला म्हटलं की काशी गणराज्याला कौशल या गणराज्याने समाविष्ट करून घेतलेलं होतं. ठीक आहे. काशी जे महाजनपद आहे त्याचा विस्तार आपल्याला नेपाळच्या तराईन क्षेत्रापर्यंत असल्याचे दिसून येते. ठीक आहे. आणि हा जे कौशल आहे त्याला शरयू नावाची जी नदी आहे त्याला दोन भागात विभाजित करते ज्यामध्ये उत्तर कौशल आणि दक्षिण कौशल अशा प्रकारचे दोन विभाजन आहे. तर उत्तर कौशल जे आहे त्याची जी राजधानी होती ती सुरुवातीला काय होती श्रावस्ती होती. ठीक आहे. श्रावस्ती झाली त्यानंतर त्यांनी साकेत हे त्याची राजधानी बनविली आणि साकेत नंतर अयोध्या. ठीक आहे. अशा प्रकारे कौशलची राजधानी उत्तरी राजधानी जी आहे ते श्रावस्ती आणि साकेत असल्याची दिसते आणि दक्षिण जे कौशल आहे त्याची राजधानी आपल्याला कुशीवती दिसते. सोबतच कौशल राज्य आणि काशी जनपद या दोघांचं स्पर्धा आपल्याला दिसून येते आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला कौशल राज्य विजयी झाल्याचं दिसून येते आणि कौशल राज्य काशी या जनपदाला आपल्या राज्यात
समाविष्ट केले आणि कोशल जे जनपद आहे त्याचा जो राजा होता तो प्रसन्नजित होता. ठीक आहे, आणि तो बुद्धाच्या समकालीन सुद्धा होता. अशा प्रकारे कोशल जनपद आहे हा लक्षात ठेवायला खूप इझी जाईल, कारण याचं नाव काशी या जनपदाशी जोडलेलं आहे. यानंतर आपण पाहणार मल्लसंघ. ठीक आहे, मल्लसंघ जे आहे त्याचे सुद्धा आपल्याला 2 भाग असल्याचे दिसून येते आणि या दोन्ही भागाची जी राजधानी होती ते कुशीनगर आणि पावा अशा प्रकारे त्यांची राजधानी होती. आणि आपल्याला दिसते की कुशीनारा हा स्थळ महत्त्वाचा आहे, कारण तेथे महात्मा बुद्धांचा निर्वाह आपल्याला झालेला दिसून येते. आणि हा जो मल्लसंघ आहे त्याच्या वज्जी संघासोबत काय होते, कधी शत्रुतापूर्ण संबंध होते, तर कधी खूप छानपैकी नाही का असं दोस्ताना अंदाज त्यांच्यासोबत असायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मल्लसंघ जे आहे त्याची राजधानी आपल्याला कुशीनारा आणि पावा दिसून येते. आणि कुशीनारा येथेच आपल्याला महात्मा बुद्धाचं काय आहे तर निर्वाह झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आणि हे दोघं जे होते त्यांच्या भांडणाचा फायदा मगध साम्राज्याने घेतलेला सुद्धा आपल्याला दिसून येते. यानंतरचा आपला टॉपिक आहे कुरु. ठीक आहे, कुरु जे जनपद आहे त्यामध्ये प्रसिद्ध कौरव आणि पांडवाचा युद्ध आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये महाभारत हा युद्ध लढला गेला. आणि जे महाभारत युद्ध झाला तो कुरु वंशाद्वारे लढलेला आपल्याला दिसून येते. महात्मा बुद्धांच्या वेळेवर जे होते कुरु यांचा राजा कोण होते तर कौरव होते. यामध्येच आपल्याला पांचाल, यादव, भोज यासारखे संबंध त्यांच्याशी असल्याचे कुरु जनपदाचे असल्याचे आपल्याला दिसून येते. हा कुरु म्हणजे इंद्रप्रस्थ याची राजधानी. ठीक आहे, दिल्ली म्हणजे प्राचीन नाव काय होतं दिल्लीचं तर इंद्रप्रस्थ होतं. ओके, यानंतर आहे पांचाल. ओके, पांचाल जे राज्य आहे ते गंगा नदी तेथून वाहते आणि पांचाल राज्याला गंगा नदी 2 भागात विभाजन करते. ठीक आहे, ज्यामध्ये उत्तरी पांचाल आणि दक्षिणी पांचाल. ठीक आहे, उत्तरी जी पांचाल आहे त्याची राजधानी अहिछत्र आहे आणि दक्षिणी पांचाल जी आहे जे आपल्याला दक्षिणी पांचाल दिसते त्याचं जी राजधानी आहे ते कांपिल्य आहे आणि आधुनिक रोहेलखंड या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसते. महाभारतामध्ये पांचाल राज्याचं आपल्याला अस्तित्व असल्याचं दिसून येते, कारण जे पांडवांची जी पत्नी होती पांचाली, ठीक आहे, त्याच्यावरून आपण हा पांचाल राज्य लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे महाजनपद शूरसेन. ठीक आहे, हा जो शूरसेन आहे महाजनपद याची राजधानी काय होती तर मथुरा होती. शूरसेन. ठीक आहे, याची राजधानी काय तर मथुरा आणि हे यमुना नदीवर असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे मत्स्य जनपद. ठीक आहे, हा मत्स्य जे आहे ते जयपूर क्षेत्रात आहे आणि विराटनगर त्याची राजधानी असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आहे अवंती. अवंती जो जनपद आहे अवंती जे जनपद आहे ते विंध्य क्षेत्राजवळ आहे आणि हा विंध्य क्षेत्रच त्याला 2 भागात विभाजित करतो, ज्यामध्ये उत्तरी अवंती आणि दक्षिणी अवंती अशा प्रकारचे 2 भाग आहे. आणि उत्तरी अवंतीची राजधानी उज्जैनी आहे आणि दक्षिणी अवंतीची राजधानी माहेश्मती आपल्याला दिसते. ठीक आहे, आपण एक पिक्चर सुद्धा पाहिला आहे माहेश्मती साम्राज्यावर. ठीक आहे, तर अशा प्रकारे अवंती जे राज्य आहे त्यामध्ये 2 राजधानी दिसतात. जे उत्तरी अवंती आहे त्याची राजधानी उज्जैनी आहे आणि दक्षिणी अवंतीची राजधानी माहेश्मती आहे. आणि महात्मा बुद्ध जे आहे त्यांच्या वेळेवर अवंतीचा जो शासक होता तो चंडप्रघोत असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आहे चेदी. चेदी जे जनपद आहे चेदी हा जो जनपद आहे हा यमुना नदीवरच आहे आणि यामध्ये प्रसिद्ध जो राजा आहे शिशुपाल त्याचं राज्य असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि हा जो चेदी राज्य आहे तो नंतर आपल्याला खारवेल पहा हाती गुंफा अभिलेख आपण अभ्यासलेला आहे. हा चेदी साम्राज्य खारवेलच्या काळामध्ये खूप जास्त प्रसिद्धीस आल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, म्हणजे हा चेदी जे आहे तो कुठे आहे ओडिसा राज्यामध्ये आहे. ओके, अशमक जे आहे ते 16 महाजनपदातून एकमात्र महाजनपद आहे जो दक्षिण मध्ये स्थित आहे. ठीक आहे, अशमक. यानंतर आहे गांधार जे पश्चिम भागामध्ये आपल्याला दिसेल आणि त्याची जी राजधानी आहे ती तक्षशिला आहे. ठीक आहे, यानंतर आहे कंबोज आणि हा पश्चिम सीमेवरच आहे
अशा प्रकारे आपण 16 महाजन पदांचा अभ्यास केलेला आहे. या 16 महाजन पद मध्ये जे त्यांची आधुनिक नावं आहे आणि त्यांची राजधानी मस्ट बी इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक प्रिपेअर करत असताना ही गोष्टी खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरते की जे महाजन पद आहे त्यांची राजधानी आणि ते आधुनिक म्हणजे आता कोणत्या क्षेत्रामध्ये आहे यासाठी मॅच द पिअरसाठी हा क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बौद्ध धर्माचा उदय पाहणार आहे. तो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लेक्चर्स आवडला असला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्स परचेस करून आपल्या तयारीला आणखीन तुम्ही समोर घेऊन जाऊ शकता, कारण सेट एक्झामची डेट कधी पण येऊ शकते. ओके, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.